हिरेनला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करून एक कॉर्पस तयार करायचा आहे, पण त्याला जास्त जोखीम घ्यायची नाहीये. कोणत्या फंडमध्ये गुंतवणूक केली तर कमी जोखीम घेऊन जास्त रिटर्न मिळेल ते जाणून घेण्यासाठी त्याने आर्थिक सल्लागार राजेश यांना बोलावलं आहे. मला पुढच्या 3 वर्षात नवीन फ्लॅट घ्यायचा आहे, तसेच काही रक्कम इमर्जन्सी फंड म्हणून ठेवायची आहे. हिरेनने राजेशला सांगितलं, मी सध्या FD मध्ये गुंतवणूक करतो, पण मला व्याजावर 30% इन्कम टॅक्स भरावा लागतो, असं हिरेन म्हणाला. त्यामुळे मला FD वर 4 ते 4.5% वर रिटर्न मिळत नाही, असं म्हणून त्याने त्याची अडचण सांगितली. हिरेनची गरज आणि अडचण समजून घेतल्यानंतर राजेशने त्याला आर्बिट्राज फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. पण आर्बिट्राज फंड म्हणजे काय आणि FDच्या किंवा इतर म्युच्युअल फंडच्या तुलनेत हा फंड खरंच चांगला आहे का, असा प्रश्न हिरेनला पडलाय. चला तर मग या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. आर्बिट्राज फंड हा हायब्रिड म्युच्युअल फंडचा एक प्रकार आहे. एकाच ॲसेटच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या किमती असतात. त्यामुळे एका मार्केटमध्ये खरेदीचा व्यवहार करणं आणि तीच वस्तू दुसऱ्या मार्केटमध्ये विकणं याला आर्बिट्राज असं म्हणतात. असा व्यवहार केल्याने त्या ॲसेटची किंमत कमी जास्त काहीही झाली तरी गुंतवणूकदारांना कोणतंच नुकसान होत नाही. हे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण बघूया. 10 फेब्रुवारीला इन्फोसिसचा शेअर कॅश मार्केटमध्ये 1670 रुपयाला ट्रेड करत होता, तर तोच इन्फोसिसचा शेअर फ्युचर्स मार्केटमध्ये 1688 रुपयाला ट्रेड करत होता. या फ्युचर्स कॉन्ट्रॅक्टची एक्सपायरी आहे 28 मार्च 2024. याचा अर्थ 28 मार्चला या दोन्ही इन्स्ट्रुमेंटची किंमत एकसारखीच असेल. सध्या या दोन्ही इन्स्ट्रुमेंटमध्ये फरक आहे 18 रुपयाचा. गुंतवणूकदारांनी इन्फोसिसचे 400 शेअर्स कॅश मार्केटमध्ये खरेदी केले आणि फ्युचर्स मार्केटमध्ये एक लॉटची विक्री केली तर कोणतीही जोखीम न घेता 18 रुपये गुणिले 400 म्हणजे 7200 रुपयाचा त्यांना फायदा होईल. आर्बिट्राज फंड शेअर्स, बॉन्ड्स आणि मनी मार्केट सारख्या इन्स्ट्रुमेंट्समध्ये पोझिशन घेऊ शकतात. एकाच ॲसेटमध्ये वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरील किमतींमध्ये असणाऱ्या फरकाचा फायदा करून घेणं हा आर्बिट्राज फंडचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे या फंडमध्ये खूप कमी जोखीम आहे. या फंडमध्ये डेट फंड सारखाच रिटर्न मिळतो. तुमच्या स्क्रीनवर जो चार्ट दिसतोय तो SBI आर्बिट्राज अपॉर्च्युनिटीज फंडचा लॉंग टर्म चार्ट आहे. हा चार्ट बघितल्यावर एक गोष्ट आपल्या लक्षात येते, ती म्हणजे या फंडमध्ये कोणतेही फ्लक्च्युएशन्स नाही आहेत. NAV मध्ये खूप मोठे चढ उतार होत नाहीत. याचाच अर्थ या फंडमध्ये खूप कमी जोखीम आहे. SBIच्या आर्बिट्राज फंडचा विचार केला तर मागच्या 1 वर्षात या फंडने 7.71%, 3 वर्षात 5.6%, 5 वर्षात 5.17% आणि 10 वर्षात 5.92% रिटर्न दिला आहे. या फंडमध्ये साधारण FD किंवा इतर डेट फंड एवढाच रिटर्न मिळतो. मग या फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा काय फायदा आहे असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. यामागे सर्वात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे टॅक्सेशन. आर्बिट्राज फंडवर इक्विटी कॅटेगरीप्रमाणे कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो. या फंडमध्ये 1 वर्षाच्या आधी प्रॉफिट बुक केला तर 15% शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो आणि 1 वर्षानंतर प्रॉफिट बुक केला तर केवळ 10% लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो. तर दुसऱ्या बाजूला इतर डेट फंड किंवा FD वर मिळणाऱ्या नफ्यावर आपल्या इन्कम टॅक्स स्लॅबनुसार टॅक्स भरावा लागतो. त्यामुळे या फंडवर चांगला पोस्ट टॅक्स रिटर्न मिळतो. यामुळेच आर्बिट्राज फंडमधील गुंतवणुकीत मागच्या काही दिवसात झपाट्याने वाढ झाली आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या आकडेवारीनुसार डिसेंबर 2022 मध्ये आर्बिट्राज फंडचे ॲसेट अंडर मॅनेजमेंट 74,722 कोटी होते. डिसेंबर 23 मध्ये AUMचा आकडा 1,34,220 कोटींच्या पार गेला. म्हणजेच यामध्ये केवळ एका वर्षात 80% वाढ झाली. म्युच्युअल फंडच्या मते आर्बिट्राज फंडने मागच्या वर्षात सरासरी 7.18% रिटर्न दिला आहे. 3 वर्षाचा विचार केल्यास 4.98% आणि 5 वर्षामध्ये सरासरी 4.94% रिटर्न मिळाला आहे. ज्यांना कमी जोखीम घेऊन गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी आर्बिट्राज फंड हा चांगला पर्याय आहे, असं मत मनी फ्रंटचे को-फाउंडर आणि CEO मोहित गंग यांनी व्यक्त केलंय. डेट फंड आणि FDच्या तुलनेत आर्बिट्राज फंडवर चांगला पोस्ट टॅक्स रिटर्न मिळतो. त्यामुळे येणाऱ्या काळात या फंडची लोकप्रियता आणखी वाढेल, अशी माहिती मोहित गंग यांनी दिली आहे. जर तुम्हाला कमी जोखीम घेऊन 1 ते 3 वर्षासाठी गुंतवणूक करायची असेल तर आर्बिट्राज फंड हा नक्कीच चांगला पर्याय आहे.
विशेषतः जे गुंतवणूकदार इन्कम टॅक्सच्या 20 आणि 30% स्लॅबमध्ये आहेत त्यांच्यासाठी हे फंड अतिशय फायद्याचे आहेत। यामध्ये सध्या केवळ एकच अडचण आहे, ती म्हणजे सरकारने डेट फंडवर मिळणारा इंडेक्सेशनचा लाभ काढून घेतल्यामुळे सगळेच गुंतवणूकदार आता आर्बिट्राज फंडमध्ये गुंतवणूक करत आहेत। त्यामुळे येणाऱ्या काळात या फंडवर मिळणारा रिटर्न कमी होऊ शकतो। मात्र या फंडवर तरी देखील 5 ते 7% पोस्ट टॅक्स रिटर्न मिळू शकतो।